जय गुरु. ऐकू येत आहे का माझं? हो हो सर. सर. जय गुरु. जय हा. गुरु. जय गुरु. हा. तर म्हटलं ठीक सर आहे आज तुमचं या. कॉंग्रॅच्युलेशन आधी. अभिनंदन. हो. बरोबर. ते आहेच. आणि म्हणजे आपले सगळे चार पाच जण जर जे परीक्षेलाच बसले नाहीत, ते सगळे सोडले, जे जे बसलेत ते सगळे चांगले उत्तीर्ण झालेत. आणि खूप छान तुम्हालाही, सगळ्यांनाच आहे म्हणजे सगळ्यांनाच तुम्हाला मार्क्स पण खूप खूप छान मिळालेत, गुण. आणि म्हणजे मी स्वतः सगळे पेपर तपासले तेव्हा बघितलं तर खरंच तुम्ही खूप छान लिहिलंय सगळ्यांनी. हो. तुमचं तर श्रेय खूप मोठं आहे ह्याच्यामध्ये. थँक्यू सर. तुमच्यामुळेच शक्य झालं ऍक्च्युली. सर आता पण आम्हाला असं वाटतंय की तुम्ही रोजच क्लास घ्यायला पाहिजे. खूप मिस करतोय आम्ही एक एक दिवस तुम्हाला. खरंच सर. आणि इतकं अच्छा. कठीण वाटायला लागलंय सगळं. कसं होईल असं हे पार पाडणं असं वाटायला लागले आता. हा. नाही, आता ऍक्च्युली ना या परीक्षेमुळे एक ती जी फेज होती ना आपल्या लाईफ मध्ये, की परीक्षा द्यायच्या, मग त्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा, मग ती रिझल्टची हुरहुर, मग तो मिळाल्यानंतरचा आनंद, हे सगळं अनुभवायला परत मिळालं. आणि अनुभव. ते सगळं श्रेय तुम्हाला आहे सर. ठीक आहे, पण तुम्ही पण त्या सगळ्यांनी म्हणजे मुख्य म्हणजे सगळ्यांनी सिरियसली घेतलं हे. म्हणजे जरी प्रत्येक काही असं नाही, कोणी आणि की इट इज अ रिकामं नव्हतं. कंबाईंड एफर्ट. म्हणजे बाकी पण हो. आम्ही सगळ्यांनी जे काही एकत्र हो. अभ्यास तेच. केल्यानंतर एकमेकांना जी मदत केली अगदी. ना, इट इज ऑल एफर्ट्स. त्यामुळे आणि सगळ्यांनी, उन्नतीला पण खूप खूप आभार. हो तिने तेच. पण हो, हो. खूप मेहनत उन्नतीचे उन्नती, घेतली. खरं उषाताई, क्रेडिट उन्नती. सगळ्यांनीच एकदम. उन्नतीने तर बिचारीने खूप हे घेतले. रवींद्र हो. कुलकर्णी, तुम्ही सुद्धा शेवटी ते छंदाचं हो. सगळं इतकं छान आम्हाला हे करून दिलत ना, त्याचा खूप फायदा झाला. राजेश दादानी केलेलं ते, राजेश हो बांदोडकरने. सॉरी, राजेश दादा. राजेश हा. राजेश अच्छा हा अच्छा. तेच. हो. तेच म्हटलं, पण ठीक आहे म्हणजे प्रत्येकानेच आपापल्या परीने खूप कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. इव्हन स्वतःचा अभ्यास स्वतः करणं हे सुद्धा कॉन्ट्रीब्युशनच आहे. नाही का? असं. चालेल. आणि आता पण म्हणजे आता परिचय, मला असं वाटतं की प्रारंभ प्रवेश पर्यंत ठीक आहे, पण परिचय हा खरा म्हणजे खरा माइलस्टोन ज्याला म्हणता येईल, नाही का? प्रवेश हो. पर्यंत थोडं थातूर मातूर म्हणजे वरवरच होता अभ्यास, पण परिचयापासून आता आपण खोलात जायला लागलोय, नाही का? तर तसा अनुभव आला असेल तुम्हाला सगळं, नाही का? चालेल. आणि इतर क्वेश्चन पेपर पेक्षा हा पर्टिक्युलर क्वेश्चन पेपर ना बदल होता, त्यामुळे हो. चॅलेंजिंग होता. हो. चालेल. आणि का हा. म्हणजे आता या चला सर. रामरक्ष काय म्हणताय? काय काय झालं? नाही, बोला बोला. हम्म. नाही, आता परवा रामरक्षेच्या ह्याच्यात काय नाही पण सर, आपण कंटिन्यू करा. ज्यांनी ज्यांनी अटेंड केले रामरक्षेचे वर्ग, त्यात तुम्हालाही अनुभव आला असेल की म्हणजे गुहाबेरीज अर्थ सांगणं आणि नेमका अर्थ सांगणं, की नेमक्या अर्थ काढणं हे संस्कृतच्या अभ्यासानेच होऊ शकतं. नाही तर शब्द थोडेसे बरोबर. ओळखीचे वाटतात, गुहाबेरीज काहीतरी आपल्याला अंदाजाने आपण अर्थ लावतो, पण कधी कधी त्यात गफलत पण होऊ शकते बऱ्याचदा, नाही का? बरोबर. असं. हो हम्म. हो. आणि अर्थ तर आम्ही कदाचित संस्कृत शिकलो तर थोडाफार काढू, पण तुम्ही जी डेप्थ दिलीत ना त्या दिवशी, हा. की ते कवचचं प्रत्येक नामाचं त्याच्या मागचं काय हे आहे, आणि फलश्रुतीचं हे, किंवा अप्रतिम होतं. म्हणजे वॉज व्हेरी आणि गुड. तोच शब्द का छान वाटलं. वापरलाय? म्हणजे हो. एक्झॅक्टली. रामाबद्दल तोच शब्द का वापरलाय हे इतकं महत्वाचं आणि छान सांगितलं ना. खरंच खूप छान वाटलं. म्हणजे रामरक्षा जी अशी ऐकतो किंवा म्हणतो, ते आता हो. कळल्यानंतर आज जेव्हा मी वाचली तेव्हा मला त्याच्यात डेप्थ जास्त कळाली, की हो, हे सरांनी हे सांगितलं, ते सांगितलं होतं असं. हो. आता उद्या रामनवमी आहे तेव्हा अजून हो. जास्त तेव्हा बरं सगळ्यांना वाटेल. उपयोग. ऍक्च्युअली माझा विचार होता की म्हणजे कारण पॉवर पॉईंट ते प्रेझेंटेशन होतं, त्या स्लाइड मी नुसत्या सांगण्यापुरत्या केल्या होत्या.
नंतर मला असं हम्म. वाटलं की त्याचं एक असं म्हणजे थोडस एक पुस्तिका टाईप करावं म्हणून. पण अजून तेवढा वेळ नाही हम्म. झाला मला. थोडी सुरुवात केली मी, पण आता उद्यापर्यंत काय हम्म. होईल असं वाटत नाही. पण आपण केलेलं आहे तर माझा विचार आहे की 8-10 दिवसात ते पूर्ण करून बरोबर. एक त्याची सॉफ्ट कॉपी सगळ्यांना पाठवावी, नक्की. जेणेकरून ते म्हणजे विस्मृतीत जाणार नाही त्या दृष्टीने. सर, आणि तुमचे हा ते चालेल सर. रेकॉर्डिंग आहे ना रामरक्षेचं, ते काय कुणाबरोबर शेअर केलं तर चालेल ना, आमच्या रिलेटिव्ह वगैरे बरोबर हो, ज्यांना काहीच ते काय इंटरेस्ट असं आहे. काय माझं काही हा. कॉपीराईट नाही त्याच्यावरती. आणि तशी आपली हे पण नाही काही म्हणजे असं सर त्याची नाही, कारण उलट पीपीटी माझा बनवली आहे का सर तुम्ही? नाही नाही पीपीटीज बनवल्या सॉरी, आहेत पण पीडीएफ नाही नाही पीडीएफ पीडीएफ. नाही नाही पीपीटीचं पीडीएफ पण आहे. पण तेच अच्छा हा. मला असं वाटलं की त्याच्यापेक्षा एक असं पुस्तिका टाईप करावं. प्रत्येक हा हा श्लोकाचा हा. अन्वयानंतर अच्छा. कठीण शब्दांचा अर्थ आणि नंतर मग हम्म हम्म श्लोकाचा अर्थ आणि हम्म. म्हणजे त्याच्यात काय की आणि त्या शब्दांचा अर्थ सांगताना त्या शब्दांचं व्याकरणदृष्ट्या पण रूप वगैरे असं. आणि म्हणजे अजून कोणाला चालेल काही चालेल जर करा सर. हा असा विचार आहे माझा. तर बघूया कितपत जमतं ते. आम्ही विकत घेऊ सर तुमच्याकडनं. नाही, पण मी विकणारच नाही. पहिला क्लेम लावून ठेवा. तेच. अजून एक सर सांगायचं होतं मला. मी ना हा. 3 वर्षापूर्वी अयोध्येला गेले होते. हम्म. तर तिकडे डॉक्टर म्हणून होते आमच्या बरोबर पुण्याचे. आणि कोण ते डॉक्टर गदी कोण? माडगुळकरांचे डॉक्टर मेहता म्हणून होते आमच्या मेहता. बरोबर. हा 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 हा. आणि गदी माडगुळकरांच्या शेजारी राहायचे म्हणजे लहानपणी असं ते शिवाजीनगरला. हो. तर त्यांचा पण अभ्यास होता हे सगळं म्हणजे रामाच्या चरित्रावर रामायणावर. तर आम्ही हो जेव्हा हो. फिरलो पूर्ण तर ते बसमध्ये जेव्हा वेळ मिळायचा तर ते हा पूर्ण आम्हाला रामायण त्यांनी पहिल्यापासनं शेवटपर्यंत थोडं 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 करून सांगितलेलं. तर ते असंच ओके. खूप रसभंग सांगितलेलं. तर ती आमची अयोध्या ट्रिप अतिशय सुंदर झालेली. पूर्ण ट्रिपमध्ये रामायण परत एकदा वाचल्यासारखं असं. तर तेव्हा मला खूप छान वाटलेलं. तसं आता या म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी मध्ये तुम्ही जे रामरक्षेचं सांगितलं सगळं, तर मला तेच परत अनुभव आला की खूप छान वाटलं असं ह्या दिवसांमध्ये पूर्ण रामरक्षेची माहिती आणि असं सगळं सुंदर तुमचं विवेचन ऐकून. म्हणजे मी आता कायम हे लक्षात राहील माझ्या. हो. असं. नाही तेच तर माझा तोच विचार आहे. कारण म्हणजे अगदी मोकळेपणे सांगायचं तर मी इतकं काही असं मी फार विचारही आधी केला नव्हता असा याचा. म्हणजे असं ठरवून नाही झालेलं आहे ते असं. हा. म्हणजे पण जसं मला पण हे स्फुरलं तसं आमचं पण झालेलं आहे ते. इतकं छान झालेलं आहे. हम्म. हो. मस्त झाले पण. तेच. हो त्यामुळे ना, म्हटलं ते रामरक्षेचा एकूण अर्थ माहिती असतो, पण शब्दन शब्द तुम्ही जो सांगितला त्याने खूप खूप फरक पडला. हो, तेच. आणि मग नंतर मग काय झालं की मी अशी ना पुस्तकं वगैरे अशी बघितली त्या दिवशी आदल्या दिवशी. घरी असतात ना कोणी हम्म. दिलेली कधी आणलेली म्हणजे पण त्याचे अर्थ वगैरे. पण मग बऱ्याचदा मला वाटायचं की अरे असं लोक धडधडीत म्हणजे आता असं आपण ते काही अप्रामाणिक म्हणणार नाही त्यांना, जो तो प्रामाणिकपणेच करतो. पण मग त्या चुका पास ऑन होत जातात ना पुस्तकात, अशा छापील पुस्तकातल्या वगैरे सार्थ रामरक्षा वगैरे असे. तर मग म्हटलं नाही आपण काहीतरी केलं पाहिजे त्याचं असं. म्हणून मग मी हम्म. ते म्हटलं तर घेऊया तुमची एकदम. आयडिया बेस्ट आहे. पुस्तकच तयार करा आणि अक्षरशः म्हणजे सर्व शब्दार्थांसह आणि व्याकरणासह खूप छान होईल सर ते. आम्ही हो मदत हो, करू आणि तुम्हाला काही आम्हाला पण आमची कधी मदत लागेल. वाचताना मग नंतर असं आठवलं नाही तरी तुम्ही ते तिथे दिलेलं आहे ते हो वाचून परत आठवेल की हो तेव्हा असं म्हटलं होतं. कारण काळानुसार आपण थोडं थोडं विसरतो, पण ते हो जर का हे असेल तर तो पण एक अनुभव येईल. बरोबर. रेफरन्स राहील आपल्याला कायम. हो बरोबर. हो चालेल. अं, आज आपण आता मग थोडा वेळ हंस घेऊया हा. पाठ तसा. हा हो तिसरा पाठ. घेऊया घेऊया. हम्म. वाचू. अं, हा म्हणजे तुम्हाला दिसतंय का हंस हा पाठ ना. हा अच्छा शब्दार्थ आधी शब्दार्थ. बघूया. हा आधी हम्म शब्दार्थ हम्म. घेऊया. कोणीतरी वाचा एक 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 कॉलम एकेकाने वाचा. स्लाइड दिसते तर ना तुम्हाला? स्क्रीन छोटा करता का? काय ते? स्क्रीन छोटा आहे. स्क्रीन छोटा आहे, हा मोठा करता का थोडा? मोठं होतंय ना. मोठं होतंय, आपण हाताने मोठं केलं की. हा तेच. आता थोडा मोठा केलाय मी बघा.
ते ना एकदा मला ना परत रिफ्रेश म्हणजे रिइन्स्टॉल करायला लागेल माझ्या लॅपटॉप मधलं झूम. काहीतरी सेटिंग्स गोंधळ झालाय त्याचा. हं, अच्छा. चालेल, वाचा पहिला वाचू एक ते. एक. हा, एक एक कॉलम एकेकाने वाचा. नीरम पाणी, हं, मानसम मन, हं, अवकर निकरम कचऱ्याचा ढीग, अपचीयते कमी होते, हं, अपहर्तुम नष्ट करण्यासाठी, जगमिषुः जगण्या जाण्याच्या इच्छुक, निचयः ढीग साठा, अलूकः घुबड, उलूक आहे. आलस्यम आळस, उलूक आहे. नाही उलूकः सॉरी, घुबड, आलस्यम आळस, विप्रयोगः वियोग, शनकैः हळू, द्विजाः पक्षी. पुढचं कोण हं. वाचतंय? नीरजम म्हणजे कमळ, पल्वलहा म्हणजे तलाव, कृकवाहू म्हणजे कोंबडा, अंभोजिनी म्हणजे कमलिनी म्हणजे कमळ ना? कमलिनी म्हणजेच कमळ का सर? कमलिनी. राजीवम म्हणजे कमळ. हो, ऍक्च्युली नंतर कमलिनी म्हणजे दुनोती. कमळाची वेल असं होतं ते. अच्छा, कमोजिनी. कमळाची वेल. हा. दुनोती म्हणजे त्रास देतो. हं, वैदुर्य रोहाहा म्हणजे वैदुर्य रत्नाचे अंकुर. हं, उज्जंती म्हणजे सोडतात. तनुषे म्हणजे दाखवशील. विधाता म्हणजे ब्रह्मदेव. एकमूढा म्हणजे मूर्ख. हं. कोणीतरी वाचा पुढचं. वरालहा म्हणजे हंस, टिट्टिभः एक पक्षी म्हणजे टिटवी का सर? टिट्टिभः. टिटवी टिटवी टिटवी. हो. चीयते वाढते, वैदग्ध वैदग्ध्य चातुर्य, हं. रेणुकणः धुळीचे कण, सुधा धुळीचे कण सन्निभ. किंवा इथं धुळीचे कण किंवा परागकण पण होते हा याचं रेणुकण म्हणून. हं. सुधा सन्निभम अमृताप्रमाणे, शंभुकाः शंख, विलसता विलसता विसलता. नाही नाही, बिसलता. बिसलत कमळदेठ, हं, करशील कज्जलाभम, हं. काळसर काळसर. काळसर. नाही, अच्छा, काळसर ते स डबल सर झालंय. पण हा. लावलं. हा. हं. भृंगांगना भ्रमरी हं. आणि कार्ण्यम काळेपणा. भ्रमरी म्हणजे भ्रमर का सर? भृंगांगना नाही नाही, भृंग म्हणजे भ्रमर. आणि भ्रमर. म्हणजे ती भुंगा. हा. राणी माशी असते ना मधमाशांची, ती भ्रमरी असं. अच्छा, ओके. हा. सर इथे कार्ष्ण्यम असा शब्द आहे पुस्तकात. कार्ष्ण्यम पाहिजे, तेच कार्ण्यम नको, कार्ष्ण्यम पाहिजे. हा. कृष्ण काळेपणा. कृष्णपासून कार्ष्ण्यम झालंय ते. हा. कृष्णपासून आवाज येत नाही सर कृष्ण. तुमचा. हा, ऐकू येत आता? हो, येतंय. हो, येतंय. हा, तर कृष्णपासून ऐकू येत. कार्ष्ण्यम झालंय. हा, थोडं थोडं असं तुटक तुटक येतंय. काय? नाही, बाकीच्यांना पण येत नाही कोणाला आवाज की कसं? येतोय येतोय सर. सर. येतोय आता. व्यवस्थित येतोय ना, की उषाताईंनाच प्रॉब्लेम आहे की सगळ्यांना प्रॉब्लेम आहे? नाही, नाही, आम्हाला हो, व्यवस्थित. येतंय. हा, ऐकू बाकी येते सर व्यवस्थित. ठीक आहे. मग बाकीच्यांनी फक्त म्यूट करा, एखाद्या त्यांनी ऐकू येत असेल त्यांनी. हा, ठीक आहे. दुसरं, हा, दोन तीन हे सांगतोय. हा, ते कार्ष्ण्यम पाहिजे. कारण का कृष्णपासून कार्ष्ण्यम झालंय. कृष्ण म्हणजे काळा. भृंगांगना झालं. कज्जल आभम म्हणून काळसर. कज्जल म्हणजे काजळ. काजळ. आभम म्हणजे काजळीचं रंग म्हणून आभम असं. सुधा सन्निभम म्हणजे सुधा म्हणजे अमृत, त्याप्रमाणे माहिती आहे तुम्हाला. मराल. मराल हा म्हणजे माहिती असेल ते, ज्यांना ललिता सहस्रनाम वगैरे माहिती आहे ते. ची मराली मंद गमना, असं हंसासारखी चालणारी म्हणजे हंसगतीची, अशी मराल म्हणजे हंसी असं. मराला म्हणजे हंस. तसंच अजून उज्जंती हे उलझन जो हिंदीमध्ये शब्द आहे, तोच उज्जन म्हणजे उज्ज हा धातू आहे, तर तो
म्हणजे तसंच आहे, हिंदीमध्ये तसंच आलेलं आहे. उलू कहा तुम्ही ऐकलं असेल, घुबडाला उलू कहा म्हणतात. हम्म. जसं शनैही शनैही तसंच शनकैही असंच आहे. हम्म. मानसमचे ऍक्च्युली ना दोन अर्थ आहेत. एक मानसम म्हणजे मन, आणि दुसरं मानसम म्हणजे मान सरोवर. हम्म. ते आपल्याला हम्म. पहिल्या श्लोकात दिसेल. हम्म. कुर्कवाकुहू याच्यापासूनच कुक्कुट हा शब्द तयार झालाय. कुक्कुट किंवा कुक्कुट हा सुद्धा संस्कृत शब्द आहे, पण कृकवाकुहू हो. पण संस्कृत शब्द आहे, पण दोन्ही सारखेच आहे. हम्म. थोडक्यात ते कुकू असं ते करतो ना कोंबडा, म्हणून त्याला कुक्कुट किंवा कृकवाकू असं म्हटलेलं आहे. कृकवाक म्हणजे वाक म्हणजे वाणी, तर कृकवाकू म्हणजे कुकू असं करणारं म्हणून कृकवाकू असं. नंतर बिस 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 म्हणजे पण कमळाचं जे दांडी असते त्याला बिस म्हणतात, किंवा बिसलता म्हणजे कमळ देठ असं. ती पण सहस्रनामामध्ये, ललिता सहस्रनामात आहे शब्द बिसतंतू तनीयसी म्हणून असं. हम्म. ठीक आहे. आता आपण एक एक श्लोक बघूया. अं, कोण वाचेल मी पहिला वाचू श्लोक? का पहिला? पहिला हा वाचू दीपा. मी. हा दीपाली. अस्ति यद्यपि सर्वत्र नीरं नीरजमण्डितं रमतेन मरालस्य मानसं मानसं विना यदि सर्वत्र हा नीरजमण्डितं एक एक मिनिट एक मंडित. मिनिट एक हम्म. मिनिट आता पुढचं जे आहे ना, ते मी अन्वय हम्म. केलेला आहे, त्यामुळे तो गद्यामध्ये हम्म. वाचला तरी चालेल. ओके त्याला ओके. चाल नसणार. हा हा हा. यदि ओके ओके, राईट राईट, बरोबर. हा, तो पहिला हा संपलाय नाही का ती, बरोबर. हा. यदि सर्वत्र नीरज मंडितं नीरम अस्ति तदी हम्म, अपि मरालस्य मानसं मानसं विना न रमते. हम्म. पुढचं पण वाचू का? नाही नाही तर आता हे जे हिंदीतले अर्थ आहे ना, ते थोडे वेगळे आहेत, पण याचा आपण एक एक घेऊया. आता यदी यदी म्हणजे जर जर नाही का, सर्वत्र म्हणजे सगळीकडे. नीरज मंडितम, नीरज मंडित, आता नीरज इथे त्या अर्थानं हे कॉपी पेस्ट आहे, तर नीरज या शब्दाचे दोन्ही अर्थ होतात. एक नीरज म्हणजे पाण्यात जन्मलेलं म्हणजे कमळ, बरोबर, आणि नीरज म्हणजे पाणी ज्याच्यापासून जन्मते, किंवा पाण्यापासूनच ढगाचाही जन्म पाण्यापासूनच होतो, म्हणून त्यालाही नीरज म्हणतात. पण इथे संदर्भ तो आहे नीरज मंडितम म्हणजे कमळांचा आहे. मंडितम म्हणजे मंडित म्हणजे सभोवताली असलेलं, मंडल असलेलं. नीरम असती म्हणजे पाणी आहे. जरी सगळीकडे कमळांनी वेढलेलं पाणी आहे, हं, सुशोभित किंवा कमळांनी वेढलेलं, मंडितम म्हणजे वेढलेलं किंवा सुशोभित केलेलं. तर तदी इथं अध्यारूत आहे. तदी अपि तरी सुद्धा मरालस्य म्हणजे हंसाचं, हा, मानस म्हणजे हंसाचं मन, मानसम विना न रमते. आता इथं दुसरा जो मानसम आहे, तर त्याचा अर्थ आहे मानसरोवर. म्हणजे असं म्हटलं जातं की, म्हणजे मी तरी बघितलेलं नाही, पण आहे मात्र त्याचे फोटो वगैरे आहे. ते मानसरोवर खूप मोठं आहे, आपण ऐकलेलं आहे, आणि त्याच्यात खूप कमळं आहेत तशी. तर त्यामुळे आणि असं म्हटलं जातं की राजहंस किंवा हंस हा मानसरोवरात सगळ्यात तो खुश असतो, आनंदी असतो असं. आता हा जो पाठ आहे ना, याच्यामध्ये हंसाच्या हंसाविषयी असलेली अशी वेगवेगळी सुभाषितं, किंवा म्हणजे हे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कारण हंस या शब्दाला ना, एक जसं आपलं समज आहे की हंस म्हणजे एक डौलदार पक्षी, डौलदार किंवा बुद्धिमान आणि असा पक्षी, अशी त्याला संस्कृत वाङ्मयात पण मान्यता आहे. तर त्या डौलदार आणि बुद्धिमानतेनुसार त्याच्या संदर्भातले असलेले ह्या वेगवेगळ्या सुभाषितांचं, किंवा नीतिशतक आहे, किंवा ते जगन्नाथ पंडिताचे भामिनी आहे, त्याच्यात असे त्यांचे वेगवेगळे हंसाविषयी जे श्लोक आहेत किंवा सुभाषित आहेत, त्याचं इथे काही काही त्यातले एकत्र केलेले आहेत. म्हणजे असं एकच हा पाठ नाहीये, सलग पाठ असा कुठला
जसं आपण शाकुंतल किंवा असं नाहीये हे कलेक्शन. तर इथं एक हंसाचा जो हे असतो की तो म्हणजे हंस तसा पक्षी की त्याला सगळं चांगलंच लागतं आणि तो म्हणजे मानसरोवर तेच त्याला म्हणजे तेच त्याच्या दृष्टीने सगळ्यात चांगलं, बाकी ठिकाणी त्याचं मन रमणार नाही. म्हणजे थोड्यात ज्याला आपण राजयोगी म्हणतो ना, म्हणजे असं गमतीने किंवा सगळं त्याला चांगलं चुंगलं हवं असतं, तर असं इथे हंसाचं इथं वर्णन केलेलं आहे असं. आणि हे जे शब्द आहेत ना किंवा ही जी सुभाषित आहेत, तर ही अशी व्यवहारात किंवा उदाहरण म्हणून अशी वापरली जातात हंसाची. की त्याचं वागणं कसं हंसासारखं आहे किंवा तो जरी सगळं आपण त्याला दिलं तरी त्याचं मन हे तिथेच रमणार असं, तर त्या अर्थाने हे सुभाषित वापरलं जात. हा, समजलं? अं, हो सर, मी फक्त कारण मी ना जरा चाललं होतं आज, तर मला त्याचे श्लोक इतके आवडले ना, त्याची उदाहरणं इतकी छान छान आहेत. म्हणजे राजहंस जसं तुम्ही म्हणालात ना, असं मला वाटतं संस्कृत वाङ्मयात त्याला खूप उच्च दर्जा आहे. म्हणजे तो म्हणजे अगदी ह्याचं दर्शन असं टाईप. तर त्याचं जे निरक्षेरचं हे आणि त्याच्यावर जे पुढचे श्लोक आहेत ना, ते खूप छान वाटतात. की तुम्ही म्हणालात तसं आपण अशी उदाहरणं देताना ते वापरू शकतो. की रा- हे हे प्रत्येक हे इतके छान आहेत ते. आपण आता बघूच पुढे, पण मला पण खूप आवडला हा धडा. हो, बरोबर. हा, तर हा झालं पहिलं सुभाषित. दुसरं कोण वाचतंय? विद्याताई, तुम्ही वाचा. वाचू का? हं. हा, वाचू? हा वाचा. एकेन राजहंसेन या शोभा सरसो भवेत् न सा बकसहस्रेण परि परितस्थिरवासिना हम्म, एकेन राजहंसेन हम्म, सरसा या शोभा भवेत् हम्म, परितः हम्म, परितः स्थिरवासिना बकसहस्रेण सा म्हणजे शोभा न हम्म, भवति. हम्म, हम्म, राजहंसेन हम्म. राजहंसाचं हा सर. आता आता तुम्हाला सुद्धा हे अन्वय एकदा केला ना की बहुतेक वेळा हा आता तुम्हाला लक्षात येत असेल की अं, म्हणजे थोडा ते अर्थ समजायला हा, लागतो. अर्थ समजतो. तसं तुम्ही हा खालचं न बघता तुम्हीच लावण्याचा प्रयत्न करा तसं. हो, करा ना. हा. सरसा या शोभा भवेत. हम्म. एखाद्या राज्यहंसाने सुद्धा सरस सरसा म्हणजे काय आहे? स तलाव म्हणजे स तलावाला रस. शोभा भवेत. हम्म. हा. या या म्हणजे जो अच्छा जो जो एका राजहंसाने तलावाला शोभा नाही, येतो या किंवा म्हणजे इथं जी होतो जी जी शोभा होते, जी शोभा प्राप्त ती होते शोभा असं. येते. हा या म्हणजे भव स्त्रीलिंगी, म्हणजे ती शोभा स्त्रीलिंगी आहे म्हणून ते या झालं असं. या जी शोभा. स्त्रीलिंगी हा, आला. हा. हा आणि हे परी सरसहा कसं लक्षात ठेवायचं, तर हा रसहा सरसहा म्हणजे रस म्हणजे काय, द्रव्य 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 द्रव द्रव पदार्थ म्हणजे हा पाणीच थोडक्यात. तर सरसहा म्हणजे जिथे भरपूर पाणी आहे, रस आहे म्हणजे ते हा तलाव असं तलाव किंवा हा सरोवर. सरोवर म्हणजे सरोवर सरस हे दोन्ही सारखेच शब्द आहेत असं. हा. हम्म. परितः हा. तीरवासी हम्म. बप्प सहस्राचा न भवती. नाही असं नाही, हम्म. मला अर्थ सांग तर लक्षात नाही परी आहे. खाली हा नाही वाचते. आता परिता म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, परी हा शब्द नेहमी सभोवतालचं पर्यावरण, नाही का, आपण हा उपसर्ग हा जेव्हा शिकलो तेव्हा परी म्हणजे सभोवतालचं, परिता म्हणजे इथे पण अर्थ तोच आहे, सभोवास म्हणजे तलावाच्या भोवताली. किंवा आपण भोवताली परिमिती म्हणतो गणितामध्ये. परिमिती म्हणजे काय, त्याची पूर्ण लांबी, नाही का, कुठल्याही आकृतीची आउटर लेंथ ज्याला म्हणतो, बाहेरची लांबी, त्याला हा परिमिती म्हणतो आपण. हा. तर तीरवासीना म्हणजे काय, तीरावर राहणारी. तीरावर बसलेली हा, राहणार. तीरावर वसलेली, हा, काठावर किंवा बक तीरावर सहस्रेण वसलेली. म्हणजे सहस्रावधी म्हणजे 100 ब बगळे. बघे हजार, आता हे तृतीय आहे. बकसहस्रेण हा म्हणजे हजार बगळ्यांद्वारा तृतीया किंवा हजार बगळ्यांनी असं. हा. न भवती. हम्म.
शोभा आता अर्थ येत नाही. साधारण लक्षात आला पूर्ण? एक- हो, हा. एक मी खालचा वाचते बाबा. हा. एका राजहंसाच्या अस्तित्वाने सरोवराला जी शोभा मिळते ती सरोवराच्या तीरावर राहणाऱ्या हजारो बगळ्यांच्या थव्याने मिळत नसते. अच्छा. बरोबर. हा. हा. बरोबर. हा. तर आणि मग तर खाली त्याचं म्हणजे आता परत हे उदाहरण कुठे चपखल बसतोय तर त्याचं पण पुढे हे नाही का की जसं म्हणजे भावार्थ. हा भावार्थ म्हणा किंवा ती कुठल्या परिस्थितीत ही म्हण लागू होते असं की एखाद्या समूहामध्ये म्हणजे हजारो नुसते आपले बाजार बुणगे आपण म्हणतो तसे असतात नाही का. हो. पण त्यांना हं. काही महत्व नसतं पण एक जरी त्या म्हणजे चांगला जर असेल कोणीतरी कर्तबगार तर त्या समूहाला एकदम शोभा येते नाही का. पण नाहीतर नुसतीच म्हणजे बहुसंख्या किंवा द- लोकशाहीमध्ये जसं मेजॉरिटी तर मेजॉरिटीला काही अर्थ नसतो कधी कधी हो. एकच व्यक्ती इनफॅक्ट मला असं वाटतं असं एक लोकशाहीवरती पण असं एक कोणीतरी इंग्लिश कोट आहे की ज्याच्यात असं म्हटलेलं आहे ऍक्च्युली मेजॉरिटी म्हणजे काय एक व्यक्ती जरी हुशार असली तरी ती मेजॉरिटी आपल्याकडे करू शकते म्हणजे जर ती कर्तबगार असेल तर अशी काहीतरी आता मला आठवत नाही ती ते असंच एक कोट छान आहे इंग्लिशमध्ये तसं. पण हे म्हणजे एक कर्तबगार असली व्यक्ती असली तर ती तो परिवार एकदम उठून दिसतो न की हजार लोक आहेत बाजार बुणगे असं. चालेल. हा. ठीक आहे. आता पुढचं कोण वाचेल? उषाताई वाचा. हो असते सर. अपसरणमेव शरणं मौनं वा तत्र राजहंसस्य कटुरटति निकटवर्ती वाचाटशिष् वाचाट वाचाटष्टि वाचाटष्टि टिट् वाचाटः टिट्टिवः यत्र. बरोबर. हम्म. यत्र कटु रटति निकटवर्ती वाचाटः टिट्टिवः तत्र राजहंसस्य अपसरणं वा मौनम् एव शरणं वर्तते. हम्म. आता तुम्ही यत्र खालचं न म्हणजे बघता जेथे तुम्ही नाही हा नाही हा ते हा हा यत्र म्हणजे जेथे हम्म. कटू रटती म्हणजे वाचाळ बडबड रटणं म्हणजे बडबड करणं कटू म्हणजे निष्क्रिय क- अशी बडबड समजा. हा कडवट किंवा कर्कश या अर्थाने हा हा. कडवट हा. किंवा कर्कश जी बडबड निकटवर्ती वाचाटहा म्हणजे वाचाटहा टिट्टिबहा म्हणजे टिटवी म्हणजे हम्म. टिटवीचा आवाज जसा काय कर्कश असतो आणि ती निष्फळ बडबड करत असते म्हणजे जवळ असलेली टिटवी जशी निष्फळ बडबड करत असते जिथे तिथे राजहंसस्य राजहंसस्य अपसरणं वा मौनम एव शरणं वर्तते. हम्म. तर तिथे राजहंसाची हम्म. मौनम म्हणजे शांत राहणे हम्म. शांत राहणे किंवा अपसरण म्हणजे दुसरीकडे जाणं हे हम्म. ठरतं का हे श्रेष्ठ ठरतं असं म्हणायचंय. हा. वा म्हणजे मौनम राजहंस तिथे थांबत नाही असं म्हणायचं का. हा म्हणजे जसं म्हणजे त्याला काय म्हणतात प्रत्येक उगीच म्हणजे आपला आब राखून राहावं असं म्हणतो ना आपण की जिथं हा काय काहीतरी बाष्ट चर्चा चाललेली असते आणि हे आणि ते हा म्हणजे थर्ड क्लास काहीतरी चाललंय आपलं तर तिथे राजहंस जो असतो तो काय करतो एकतर तो अपसरणम एव शरणम किंवा मौनम एव शरणम म्हणजे एकतर तो अपसरणाला शरण जातो अपसरण म्हणजे निघून जाणं पत्करतो किंवा मौन मौन धारण करणं पत्करतो असं शरणम वर्तते म्हणजे पत्करणे असं. म्हणजे राहावे असं नाही ऍक्च्युली हा अर्थ थोडा म्हणजे खाली मी जे लिहिलं कॉपी पेस्ट ते जरा चुकलेलं आहे राहावे असं नको म्हणजे राजहंस जो असतो तो उगीच तिच्या जसं आपण म्हणतो ना की त्या मूर्खाच्या तोंडी लागू नकोस तसं तो तिच्या तोंडी किंवा तिला शिकवायलाही जात नाही तिला कॉम्पिटिशनही करायला जात नाही किंवा तिला सांगायलाही जात नाही तो एकतर ती जागा सोडून देतो किंवा ठीक आहे बाबा दुर्लक्ष करतो शांत राहतो असं.
म्हणजे मग इथे म्हणजे भावार्थ छान दिलेला आहे की कोणत्या प्रकारच्या श्रोत्यांसमवेत आणि कोणत्या वातावरणात बोलणे उचित वा अनुचित आहे याचे तारतम्य राखणे आवश्यक आहे. अच्छा, तशी आता व्यवहारात काळं हे आपण आलं बघ. हा 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 हा, गेलं तर गेलं. हम्म. तर असं म्हणजे बघा व्यवहारात आपल्याला असे बरेच अनुभव किंवा अशी बरीच परिस्थिती असते ना की आपल्याला खूप वाटतं की काय चाललेलं आहे बोलावं आपण आणि पण आपण बोललो तरी मूर्खपणा असतो आपला कारण म्हणजे त्याला काय अर्थ ते ऐकून घेण्याच्या किंवा त्या पात्रतेचेही नसतात किंवा तेवढी त्यांची मॅच्युरिटी पण नसते आणि त्यामुळे उगीच आर्ग्यू करण्यात पण अर्थ नसतो नाही का. तर अशा वेळेस हा जो श्लोक आहे किंवा हे जे सुभाषित आहे हे खूप उपयोगी आहे. मला वाटतं हे किती नीती छान अर्थ शतक. दिलाय. हो. तर नीती शतकातलं आहे बहुतेक हे भर्तृहरी म्हणून तुम्हाला मागे कवी आपल्या त्या वाङ्मयात आपण बघितलेले आहेत ना किंवा मागे पण आपण त्याचे काही काही श्लोक बघितलेले आहेत. तर भर्तृहरी कवींचं म्हणजे भोजराजाच्या दरबारी होते ते. तर त्यांनी नीती शतक म्हणजे नीती म्हणजे कसं वागावं थोडक्यात म्हणजे तर याचे 100 श्लोक लिहिले आहेत आणि त्याला नीती शतक असं म्हणतात. हा तर त्यात असंच म्हणजे उपदेश केलेला आहे त्यांनी की कुठे कसं वागावं तो उगीच म्हणजे आपली म्हणजे काय त्याला म्हणतात आपली शक्ती उगीच व्यर्थ घालवू नये अशा ठिकाणी असं. हं, ठीक आहे. पुढचं वाचा. कोण वाचेल पुढचं? कोण सुखदाताई तुम्ही वाचा. हो सर. यदि नामदैवगत्या जगदसरोजं जगदसरोजं कदा कदाचिदपि जातम् अवकरनिकरं विकरति तत् किं कृकवाकुरिव हंसः. हम्म. यदि नाम दैवगत्या जगत कदाचित् अपि असरोजं जातं हम्म. म्हणजे भवति तत् किं हंसाः कृकवाकुः इव अवकरनिकरं विकिरति. तर इथे शेवटी यदि म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह पाहिजे तर आता तुम्ही एक एक शब्दाचा सांगा मला कसा लावायला होता खाली न बघता. हा यदि म्हणजे जर नाम दैवगत्या दैवगत्या म्हणजे काय दैवगतीने हा दैवगतीने हा हा जगत दै कदाचित अपि हे तो पाय जग तोडलेला आहे बरं. कुठलं ते जगत जगतचा जगतचा पाय तोडलेला आहे. जगत कदाचित हम्म. म्हणजे जर दैवगतीने हम्म. अ, जगा जगा जगामध्ये का ते जग जगत जग कद- जगत म्हणजे जग. जग हा हा जग हा हा कदाचित कदाचित म्हणजे जर क- हा नाही यदी अपि म्हणजे जर असरोज झालं त्यामुळे इथे हा कदाचित अपि म्हणजे कधीतरी कदाचित कदा कधीतरी म्हणजे केव्हा चित म्हणजे तरी हा तर कधीतरी हा 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 कधीतरी सुद्धा हा असरोजम जातम याचा अर्थ काय होईल? असरोजम जातम म्हणजे अ असरोजम म्हणजे काय येईल इथे तर सरोजम सरोज म्हणजे म्हणजे कसं? कमळ. हा सरोज हा म्हणजे कम हा हा मग असरोजम म्हणजे काय असेल? कमळाशिवाय. हा तर असरोजम म्हणजे जग असरोज झालं म्हणजे हा अकमळ किंवा कमलविरहित झालं. हा असं झालं तर जा, हा जातम भक्ती म्हणजे जातम झालं हे हा जातम हे परत हे काय आपलं कर्मणी धातुसाधित हा म्हणजे जग जग जर कधीतरी जर जग कमळविरहित झालं कमळ हा विरहित किंवा कमळाशिवाय झालं तर हा तर ते किम हंसाः कृकवाकू इव हा तत् म्हणजे तर हम्म, अ, हंस कृकवाकू म्हणजे कोंबडा ना हम्म, कोंबड्यासारखा
अवकर निकरम विकिरती. हम्म. अं, कोंबड्यासारखा अवकर निकरम म्हणजे आधी त्या शब्दांमध्ये काहीतरी अर्थ अव- दिला असेल मला वाटतं. कचऱ्याचा ढीग. हा हा. अवकरम विकरम म्हणजे कचऱ्याचा अवकर ढीग. म्हणजे नको ते बोलणे असं काय ना, नाही. कचऱ्याचा ढीग म्हणून दिलंय. हा. अवकर अवकरण निकरम. निकरण. हा. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही म्हणजे ऍक्च्युली कचऱ्याचा ढीग, पण असं म्हणजे तुम्ही अगदी मुळामध्ये गेला. अव कर हा, म्हणजे कर म्हणजे करणे, अव म्हणजे नको असं. अव हे नेहमी नको उलट असलेले असतं. करणे. हा, हम्म, नको असलेलं हम्म, म्हणजेच कचरा. आणि हम्म. निकर म्हणजे बोलणे. निकर म्हणजे काहीतरी घाणेरडं बोलणं म्हणजे असं. हा. आणि हा, अं, असं. हा. आणि तत तर म्हणजे आता मीच सांगतो तर काय हंसा हा राजहंस कोंबड्यासारखे हा काहीतरी केकाटतील. काहीतरी अवकरणीकर म्हणजे काहीतरी असं. काहीतरी हा. केकाटतील, नको ते काटतील. आता इथं कसं आहे की म्हणजे हंस आणि कमळ याचं काय त्याला म्हणता येईल. अं, अं, तुलना. नाही नाही, नाही. तुलना नाही. साहित्य म्हणजे बरोबरीने राहणं. जर कमळ नाही तर हंस आहे, हंस नाही तर कमळ, कमळ नाही तर हंस नाही असं. हा. तर असं तर मग म्हणतात की जगात जर असं झालं कधीतरी नाही राहिली, तर मग त्या हंसाला कसं वाटेल. हा. मग तो हंस आपला कोंबड्यासारखं काहीतरी कर्कश किंचाळेल की काय असं. असं म्हणजे एखादी ज्याला साधर्म्य नाही काय म्हणतात त्याला. अं, सहवास किंवा साहचर्य जर हंस आणि कमळ ही जोडी अशी आहे की ही जर फुटली, म्हणजे एक कुठलं तरी जर नाहीसं झालं, तर म्हणजे कमळ नाहीशी झाली, तर हंसाचं जर जीवनच पूर्ण नीरस होऊन जाईल आणि तो कोंबड्यासारखा केकाटायला लागेल. पण समजलं का. कोंबड्यासारखंच असं का म्हटलंय तिथे? तर कोंबड्याचा आवाज हा कर्कश समजला जातो म्हणून. हा. हा हा. हम्म. म्हणजे सर असं. हंसाचा आवाज कधी ऐकला नाहीये. तो गोड हो. असतो का? माहिती नाही मला ही. पण म्हणजे ही अशी म्हणजे काय त्याला म्हणतात उपमा, म्हणजे बरोबर आहे. पण तुमचं म्हणणं की कोकिळ असतं तर ठीक होतं, पण हंसाचंच काय घेतलं. पण ते इथं हंस या पक्षाचं सगळं म्हणजे काय, तो अत्यंत गुणवान असं दाखवलंय ना त्याला म्हणून. तर त्यामुळे म्हणजे त्याची एवढी अधोगती होईल का, कारण कमळच नाही आणि कमळाशिवाय तो साहचर्य त्याला मिळालं नाही, सत्संगती मिळाली नाही, तर तो राहूच शकणार नाही असं. म्हणजे आणि मग तो सत्संगती हे महत्व सांगितलंय का? हा. आणि साहचर्य म्हणजे एकमेकांना जे सहचर असतात ते एक गेलं तर दुसऱ्याचं जीवन कसं नीरस होतं, हे असं त्याचं अगदी खरंय. उदाहरण आहे ते मुख्य. हा. हम्म. असं म्हणजे तो भरकटतो ना, म्हणजे जेव्हा आपण अ, याच्यात पण बघतो ना व्यवहारात नाही का, कोणाची एखादी जोडी असेल, भले पती पत्नी सुद्धा असले तरी एक गेल्यावर दुसरा एकदम भरकटून जातो, असंही होतं ना कधी खरंय. कधी तसं. हं. त्या अर्थाने हा एक सुभाषित आहे. मला वाटतं वेळ संपली आपली, तर इथं बंद करू, थांबूया आपण आणि छान झालं पुढे सर कधी. आजचं. सर हो. रोज घ्या ना. बघूया. खरंच सर खूप मिस करतोय आम्ही तुम्हाला. रोज आम्हाला मिळत नाहीये तुमच्याकडनं अमृत. सर एक रिक्वेस्ट आहे, रोज जर तुम्ही 9 ते 9:45 घेतला तरी भरपूर होईल म्हणते मी. किती 9 ते 9:15. ऐकून येते किंवा देवी. रोज हा. देवीचं मध्ये ब्रेक हो झालं त्यामुळे कळलं नाही काय ते काय. नाही, तुझं नाहीच ऐकू येते देवी. 9 ते 9:15. हा, नाही, 9 ते 9 ते 9:15 घेऊ 9:15 शकता. हा. म्हणजे पूर्वी घेऊ जसं शकता का आपण मी विचार. दोन बॅचेस घ्यायचो बॅक टू बॅक तसं. हा. बघूया, विचार करतो मी तसा. ठरवूया किमान काहीतरी. सर तुम्ही ज्या 3 दिवशी घेता ना त्या दिवशी तरी 8:20 ते 9:45 पर्यंत घ्या. पण ऍक्च्युली कसं नको आहे ना सर, पण मग त्या दुसऱ्या बॅच वरती पण कॉन्सन्ट्रेट करायला लागेल ना त्यांना. हा, नाही मग ते नाही नाही, दुसरे पण म्हणजे आपलं 3च ते दिवस झूम घेतात की नाही सर.